उद्या रामनवमीला करा हे विशेष उपाय, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळेल. रामनवमीचे विशेष उपाय. ह्या उपायांसाठी रामनवमीच्या दिवशी लाल पिवळा धागा घेऊन रामरक्षा म्हणावी. धाग्याला एक गाठ बांधावी. पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर परत एक गाठ बांधावी. अशा 11 वेळा रामरक्षा म्हणत धाग्याला 11 गाठी बांधाव्यात आणि तो धागा रामांच्या चरणी ठेवून श्रद्धेने आपल्या मनगटावर बांधावा. हा उपाय आपण स्वतःसाठी तसेच आपल्या कुटुंबियासाठी करू शकतो. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून राम मंदिरात जावे. मंदिरात जाऊन रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे येणारी संकटे दूर होतील. हळद, कुंकू आणि चंदन. लग्नाला उशीर होत असेल तर लग्न जुळण्यास विलंब होत असेल तर रामनवमी प्रभू श्रीराम आणि सीतेला हळद, कुंकू आणि चंदन अर्पण करावेत. हनुमान चालीसाचे पठण. जर तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर यापासून सुटका होण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करावे. हे पठण तुम्ही जर हनुमान मंदिरात केले तर उत्तम राहील. यामुळे प्रभूसह हनुमानाचे आशीर्वाद मिळतील. नारळ अर्पण करावेत. तर जर तुम्हाला मूलबाळ होण्यास अडचणी येत असतील तर रामनवमीला लाल कपड्यात नारळ गुंडाळून सीतेला अर्पण करावे. नारळ अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. दिवे पेटवावेत. तर रामनवमीला सुख समृद्धीसाठी 11 दिवे दारात लावावेत. धान्याचा उपाय. रामनवमीला श्रीरामांना 7 धान्ये अर्पण करावीत. ह्यामुळे घरातील संपत्ती वाढण्यास मदत मिळते. रामनवमी विशेष उपाय. तर सुख शांतीसाठी उपाय. रामनवमीच्या दिवशी सेंदूर लावलेल्या हनुमानांच्या मूर्तीचा सेंदूर सीतामातेच्या चरणी लावावा. ही क्रिया सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 वेळा केल्यास घरातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊ शकतात. सुख शांती नांदते. तर जर तुमचे कोणतेही काम अपूर्ण असेल तर ओम रामभद्राय नमः या मंत्राचा जप करावा. आरोग्य आणि समृद्धी. रामाय नमः या मंत्राचा जप केल्याने धन, आरोग्य आणि संतती प्राप्तीसाठी लाभ होतो. अभिषेक. दक्षिणावर्ती शंखात दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. प्रभू श्रीरामावर असा करा अभिषेक. रामनवमीच्या दिवशी स्नान, पूजापाठ झाल्यानंतर घरातील देवघर गंगाजलाने शुद्ध करावे. एखाद्या लाकडी चौरंगावर किंवा पाटावर प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर दक्षिणावर्ती शंखात दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. असे केल्यामुळे घरातील सुख सुविधा वाढतील. रामनवमीच्या दिवशी ह्या उपायाने होईल इच्छापूर्ती. रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा करताना रामभक्त हनुमानजी यांचे नक्कीच स्मरण करावे. घरामध्ये सुंदरकांडाचे पठण करावे. ह्यामुळे प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे, केळी किंवा इतर फळं खाऊ घालणे असा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात. रामनवमीच्या दिवशी करा तुळशीचा उपाय. तर रामनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करावी. संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर दिवा लावावे. तसेच 3 प्रदक्षिणा घालावे. असे सांगितले जाते की भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजेच विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुळशीच्या संदर्भात उपाय केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात एकता आणि सुख समृद्धी वाढेल. रामनवमीला 7 प्रकारच्या धान्याचा नैवेद्य दाखवावा. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना 7 प्रकारच्या धान्याचा नैवेद्य अर्पण करा. यामुळे तुमच्या घरातील धनधान्य वाढेल. रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी घ्या. रामनवमीच्या दिवशी कमीत कमी 1 प्रकारचं धान्य करा. यामुळे तुमच्या घरातील धान्याचा कोठार सदैव भरलेला राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील. तर धनप्राप्तीसाठी किंवा बँक बॅलन्स वाढावा म्हणून रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर 11 दिवे लावावेत. तुळशीच्या 108 पानांवर श्रीराम लिहून त्याची माळ बनवा आणि प्रभू श्रीरामांना अर्पण करा.
तुमच्या इच्छा पूर्ण होतील. राम मंदिरात 1.25 किलो चण्याची डाळ आणि गूळ दान करावे, ह्यामुळे मनासारखे यश मिळेल. तुमच्या जीवनात कायम काही ना काही संकटे येत असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राच्या पठणाने तुमचे कल्याण होईल. तर रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची पूजा करावी. दरम्यान रामस्तुती किंवा रामचंद्र कृपालू भजनचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळते. प्रभू श्रीरामांच्या नावात खूप शक्ती आहे असे म्हणतात. रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा करताना रामनामाचा जप करावा. या उपायाने जीवनात सुख समृद्धी येईल. जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरितमानस पाठ करणे किंवा पाठ करून घ्यावे, हा खूप प्रभावी उपाय आहे. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालीसाचे पठण करावे, ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्याला श्रीराम आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रामनवमीला काय करू नये? कोणाचाही अपमान करू नका. रामनवमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. ह्या दिवशी सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागावे. खोटे बोलू नका. रामनवमीच्या दिवशी खोटे बोलू नका. ह्या दिवशी नेहमी खरे बोलावे. कोणाशीही भांडू नका. रामनवमीच्या दिवशी कोणाशीही भांडू नका. ह्या दिवशी शांतता ठेवावी. हर हर महादेव.